नांदेडमध्ये ग्रंथालय संघटनेची बैठक पार पडली। या बैठकीत जे आहे ते ग्रंथालय संघटनेच्या वतीनं अनेक प्रलंबित मागण्यावर चर्चा करण्यात आली आणि ह्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी जे आहेत आणि पुढे भविष्यात ह्या मागण्या सोडून घेण्यासाठी एक दिशा या बैठकीत ठरवण्यात आली आहे। आपल्यासोबत काही या ग्रंथालय संघटनेचे पदाधिकारी आहेत। नेमक्या मागण्या काय आहेत, त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? सर, काय सांगाल? आज आपली बैठक पार पडली, काय ठरलं या बैठकीत? आजच्या मी सदाशिव बेडगे, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय विकास कर्मचारी विकास परिषदेचा अध्यक्ष आहे। ग्रंथालय कायदा 1967 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी लागू केला आणि महाराष्ट्रात आज 11,150 ग्रंथालय आहेत। या ग्रंथालयात 20,321 ग्रंथालय कर्मचारी काम करतात। ग्रंथालय कायदा होऊन 58 वर्ष झाले, पण या 58 वर्षात ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालं नाही। ही महाराष्ट्र सरकारची शोकांतिका आहे। जवळच असलेले राष्ट्र कर्नाटक राज्य व गोवा सरकार तेथील ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांना किमान वेतन देतं, महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? तर हे शासनाचं विकृतीपणाचं लक्षण आहे। शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी जर मनावर घेतलं तर ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळू शकतो। त्यासाठी ग्रंथालय कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे। ग्रंथालय कायदा असा सांगतो की ग्रंथालय कायद्यानुसार ग्रंथालय चालतात। ग्रंथालय कायद्यानुसार ग्रंथालयाची वेळ 6 तासाची आहे। ग्रंथालय कायद्यात बदल करण्यासाठी आम्ही सातत्यानं उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांना वारंवार निवेदन दिलेलं आहे की ग्रंथालय कर्मचाऱ्याची वेळ वाढवा, 8 तास वर्किंग डे करा। आम्हाला 8 तास जर काम केलं तर आम्ही किमान वेतनाला पात्र राहू शकतो आणि हेच करण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी मनावर घेऊन केलं तर ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळू शकतो। आज ड वर्गाच्या ग्रंथपालाला 2223 रुपये मानधन मिळतं, वेतन मिळतं आणि अ वर्गाच्या जिल्हा वर्गाच्या कर्मचाऱ्याला 16,800 वेतन मिळतं। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतन या तत्वानुसार ग्रंथालय कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळालं पाहिजे। आज ग्रंथालय कर्मचारी स्वतःची उपजीविका भागवू शकत नाही तर आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी भागवेल? हे शासनाने कुठंतरी विचार केला पाहिजे। महाराष्ट्र हे ग्रंथालयाचं सांस्कृतिक वैभव केंद्र आहे। आज देश महासत्ता बनत आहे। देश महासत्ता बनत असताना या ग्रंथालयाची सुद्धा भूमिका तितकीच महत्त्वाची आहे। आमच्या ग्रंथालयात कर्मचारी ग्रंथपाल काम करणारा ग्रंथपाल हा समाज घडवण्याचं काम करतो, तरुण पिढी घडवण्याचं काम करतो। हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं लक्षण असताना सुद्धा मुख्यमंत्री यासाठी आम्हाला वेळ देत नाहीत। मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी नुकतंच आता पावसाळी अधिवेशनामध्ये 40% अनुदानाची तत्वता मान्यता दिली। ही तत्वता मान्यता आहे फक्त। या 40% अनुदानाची फाईल आता सध्या अर्थ खात्याकडे आहे, ती त्याने लवकरात लवकर मंजूर करून घ्यावी आणि त्याचा शासन निर्णय लवकरात लवकर काढावा, म्हणजे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना थोडाफार वेतनामध्ये फरक पडेल, पण ग्रंथालय कर्मचारी या उपजीविका भागवण्यापासून वंचितच राहील। तर आमच्या संघटनेची अशी मागणी आहे की कायद्यामध्ये आपण दुरुस्त करा आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, नाहीतर सगळे ग्रंथालय कर्मचारी हे मंत्रालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत। हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचा मुख्यमंत्र्यांना माझा संदेश आहे। मी विनंती करतो लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी यासाठी आमची बैठक स्वतंत्र लावावी आणि त्या संदर्भात निर्णय द्यावा। सर, तुमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, मात्र यात असाही एक आरोप होतो की अनेक ग्रंथालय जे आहेत ते फक्त कागदोपत्री आहेत, कोणी बेडरूम मध्ये ग्रंथ चालवते, यांच्यावर पण कारवाई झाल्या पाहिजे का? नाही, ग्रंथालय हे कोण म्हणतं? कुणी बघितले ग्रंथालय सांगा? 2012 साली महसूल पडताळले आणि महाविकास आघाडी सरकारनं 2012 पूर्वी महाराष्ट्रात 12,500 ग्रंथालय होते। तसं असेल तर कारवाई झाली पाहिजे का? नाही, कारवाई तर झालेलीच आहे। आज महाराष्ट्रामध्ये 11,150 ग्रंथालय जे असे होते ते आता मान्यता रद्द झालेले आहेत। आता सगळे ग्रंथालय अद्ययावत आहे आणि ग्रंथालयाला वेतन कमी असल्यामुळं, अनुदान कमी असल्यामुळं शासनाला माझी विनंती आहे की आज समाज मंदिर आज रस्त्यावर आहेत, तिथं काय चाललेलं आहे समाज मंदिरामध्ये? शासनाचा GR आहे की ही समाज मंदिरं ग्रंथालयाला द्या, पण वास्तविक पाहता त्याची अंमलबजावणी होत नाही। ग्रंथालय रस्त्यावर कधी पण चांगलं काम करण्यासाठी तयार आहेत। निश्चित आपण बघतोय दुसरे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, काय नाव आहे? किमान वेतन मिळालं पाहिजे, याशिवाय आणखी काय मागण्या आहेत? मी गंगाधर पोतंगले, मराठवाडा विभागाचं ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष। सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्याप्रमाणे समान काम समान वेतन या सूत्राप्रमाणे ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान 18,000 ते 21,000 रुपये इतकं वेतन मिळावं, कारण महागाई गगनाला भिडलेली आहे। महागाईच्या निर्देशकानुसार ग्रंथालय कर्मचाऱ्यांना जगणं मुश्किल होऊन गेलेले आहे। ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या लेकराबाळाचं शिक्षण अर्ध्यावर सोडून त्याला बिगारीचं काम करावं लागत आहे। याची सगळ्यांनी महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावं आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना विनाविलंब आमच्या मागणीप्रमाणे आमच्या हाक लक्षात घेऊन आणि आमची दुबळ्या संसाराची जाणीव ठेवून
महाराष्ट्र शासनानं आम्हाला जगण्यापुरतं किमान वेतन 18,000 ते 21,000 विनाविलंब लागू करावं, असं शासनादेश त्वरित काढावं. मॅडम काय सांगाल, खरं तर ग्रंथालय चळवळीत काम करणारे सगळेच लोक वाचन संस्कृती जोपासत असतात. असं असताना सुद्धा शासन या सगळ्या चळवळीबाबत उदासीन वाटतं. उदासीनच आहे, कारण वाचन चळवळ तुम्ही वाढवा म्हणायलात, जोपासा म्हणायलात. अरे ग्रंथालय टिकले नाही, त्याच्यातले कर्मचारी टिकले नाही, तर वाचन चळवळ कुठून वाढणार आहे? आम्हाला तुम्ही पोटभर खायला दिले नाही तर आम्ही ग्रंथालय तुमचे का सांभाळू? का वाचन चळवळ वाढवू आम्ही? तर आमचा आक्रोश थोडा तर आहे का? ते आमचं मान्य आहे, बाकी आम्हाला काही म्हणणं नाही. आमचं वेतन वाढवा बस. सर, हा सगळा लढा किती दिवसापासून सुरू आहे? आता जवळपास 2 वर्षापासून सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या माध्यमातून बेडगे साहेब कार्यरत आहेत. मला एक प्रश्न विचारायचे आहे की शाळेच्या ग्रंथपालाला वेतन मिळतं, कॉलेजच्या ग्रंथपालाला वेतन मिळतं, शासकीय ग्रंथालयातल्या ग्रंथपालाला वेतन मिळतं, मग सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालाला वेतन का मिळत नाही? ही जी तफावत आहे ती, जो कायदा आहे आपला ग्रंथालय अधिनियम 1967, तो कायद्यामध्ये तरतूद नसल्यामुळं वेतनाचा प्रश्न त्यांनी आतापर्यंत आम्ही उपस्थित केलो, तर तुमचं कायद्यात दुरुस्ती नाही आणि कायद्यामध्ये वेतन द्या असं नाही, त्याच्यामुळं वेतन त्यांनी दिले नाहीत. आणि हा किमान वेतनासाठी हा आमचा लढा आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी वर्ग संघटित करून आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर आमचा भव्य असा मोर्चा काढण्याचा आमचा मानस आहे. एक मिनिट. निश्चित आपण बघतो हे सगळे ग्रंथालय संघटनेचे कर्मचारी होते, पदाधिकारी होते, ज्यांची बैठक पार पडली. किमान वेतन मिळालं पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हिवाळी अधिवेशनावर आम्ही मोर्चा काढू असा इशारा सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी दिला. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.